collection of diamond jewelry by PNG. मराठा समाजातील पूर्वजांच्या संस्कृतीची शिदोरी घेऊन सामाजिक विकासाबरोबर शैक्षणिक विकास साधून नवी पिढी सामर्थ्यवान बनली पाहिजे. यामुळे समाजाची चौफेर प्रगती होईल, असं प्रतिपादन राज्याचे माजी आरोग्य राज्यमंत्री आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केलं आहे. कुरुंदवाड भैरववाडी येथील मराठा दैवमंडळ सांस्कृतिक हॉल, मुस्लिम समाज सांस्कृतिक भवन स्लॅब शुभारंभ आदी विविध विकास कामांच्या शुभारंभ प्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुरुंदवाड नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष जयराम पाटील होते. जवळपास 3.5 ते 4 कोटी रुपयाचं हॉल आणि ह्या सगळ्या सांस्कृतिक कार्यक्रम समाज एकत्रित राहावा, समाज संघटित राहावा आणि समाजाची पुढची पिढी ही संघटितपणे भविष्यामध्ये यशस्वी व्हावी, ह्या दृष्टिकोनातून या हॉलच्या माध्यमातून केवळ नुसतं सांस्कृतिक हॉल करून लग्नाला देणं आणि तेवढं भाडं घेणं एवढं पुढचं मर्यादित न ठेवता, मगाशी स्वागत आणि प्रास्ताविकामध्ये चव्हाण सरांनी उल्लेख केला की मग त्या मुलांना MPSC UPSCचे आणि मगाशी रावसाहेब पाटील साहेबांनी सुद्धा उल्लेख केला की, आणि हे होत असताना आपण उद्याच्या पिढी ज्यावेळेला आपण घडवतो त्यावेळेला उद्याची पिढी ही शिक्षित झाली पाहिजे, सक्षम झाली पाहिजे. आणि जर एखादा समाजाचा मुलगा जर आपला पुढे गेला तर निश्चितपणे तो आजचा परिसरात सुद्धा निश्चितपणे तो पुढे जातो. त्या दृष्टीनं शैक्षणिक दृष्ट्या UPSC MPSC साठी म्हणून जी अभ्यासिका पाहिजे ही घडवण्याचं काम या ठिकाणी करण्याचा निर्णय आपण घेतलाय. मनापासून मी आपलं त्या ठिकाणी अभिनंदन करतो. तिथून पुढच्या काळामध्ये सुद्धा या समाजाच्या हॉलसाठी म्हणून जे लागेल ते सगळं हे हॉल शेवट पूर्ण होईपर्यंत मी तुमच्या पाठीशी राहील, एवढं आश्वासन आपल्याला या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो. अनेक दिवसापासून जाता येताना अनेक वर्ष बघतो, गेली 15 वर्ष झाल्यात कुरुंदवाड गावातलं सुद्धा मराठा समाजाचा बोर्ड तेवढा फक्त त्या तेरवाड रस्त्याला, त्याचं सुद्धा येणार मी मगाशीच बाबर बोललो की म्हणजे तेवढं नुसतं बोर्ड लावून तिथपर्यंत का महिलांनी ठेवलं तर काही त्यामध्ये अंतर्गत एकमेकाच्या बद्दल अडचणी त्यामध्ये निर्माण झालेल्या आहेत. निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये ते सुद्धा शेवट आपण जे करत असताना एकमेकावर ईर्ष्या करण्यापेक्षा समाजाच्या हिताचं काय आहे हे बघून एकत्रितपणाने आपण काम करण्याचा प्रयत्न करूया. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव उगळे, विजय पाटील, BD सावगावे, विजयनाना भोसले, धनपाल आलासे, महिपती बाबर, पांडुरंग मोहिते आदी उपस्थित होते. लाईव्ह मराठीसाठी कुरुंदवाडहून कुलदीप कुंभार.